नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. राजधानी साताऱ्यामध्ये दिनांक 10 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण विषयक रॅली आणि संवाद सभा झाली. त्यामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून संपूर्ण मराठा समाज लाखोंच्या संख्येने या रॅलीमध्ये सामील झाला होता. यावेळी मनोज जरांगे पाटील मराठा वादळ सभेला संबोधित करताना म्हणाले आहेत की काही मराठा समाजातील भाजपचे नेते तसेच सर्वच ओबीसी नेत्यांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले, पण मी त्या सर्वांना पूर्ण उरणार आहे. मला किती उघड्यावर पाडले तरी मी खचणार नाही, कारण या राज्यातील मायबाप मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे. परंतु मी एकटा जरी राहिलो तरी देखील शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणासाठी लढत राहणार, अशी भावनिक साथ मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला घातली. दुसऱ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघालेली आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली व आज सातारा शहरात जरांगे यांची रॅली दाखल झाली आहे. यावेळी मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मनोज जरांगे पाटील यांनी रॅलीतून राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. ते म्हणाले की राज ठाकरे हे सुरुवातीला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने होते. जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी हात वर केलाय. भाजपचे ऐकून ते सुद्धा मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, विनाकारण मराठ्यांच्या विरोधात बोलायची गरज नाही. मनोज जरांगे पाटील म्हणाले की साताऱ्याच्या पवित्र भूमीत मी संपूर्ण मराठा समाजाला माझा शब्द आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी काम करणारे. व्यावसायिक मराठा, वकील मराठा, नोकरदार मराठा यांचे एक दिवस काम बुडाले तरी काहीही वाटोळ होणार नाही. ओबीसीच्या नेत्यांनी मला घेरले. काही मराठा नेत्यांनी देखील भाजपच्या माध्यमातून मला घेरलंय. त्यामुळे मराठ्यांनी लेकरांसाठी रस्त्यावर या लेकरांना मोठं करायचंय. या राजधानीत आवाहन करतो, माझ्यासोबत 10 जरी राहिले तरी आणि लाखो मराठा जरी असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. एस मराठी न्यूज साठी विभागीय संपादक संजय चांदगुडे, सातारा. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.